वंचित बहुजन महिला आघाडीकडून आमची अशी मागणी आहे की आता जो RTA संबंधी प्रक्रियेमध्ये जो गोंधळ चालू आहे तो गोंधळ शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतः लक्ष द्यावे आणि पूर्ण जो महाराष्ट्रात गोंधळ आहे तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे। वरून मुख्यमंत्री असो किंवा शिक्षणाधिकारी असो त्यांनीही त्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। जी प्रक्रिया होते त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही। जो बाकीचा वर्ग आहे, नोकरदार वर्ग असो किंवा सुशिक्षित आणखीन पैशावाला वर्ग असो, यांचे वशिल्याबाजीने तिथे प्रवेश करून घेतले जातात। त्यामध्ये अतिदुर्बल घटकातल्या लेकरांची हरासमेंट केली जाते। दुसरा मुद्दा आमचा असा आहे, जो क्रायटेरिया आहे RTEचा तो 1.5 किलोमीटरच्या अंतरावर विद्यार्थी असावा असा आहे। त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की जो 1 किलोमीटर विद्यार्थी आहे त्याला सोडून बाहेरच्या विद्यार्थ्याला प्रवेशाची अगोदर त्यांनी सुनिश्चिती केलेली आहे, ज्यामध्ये हे घडू नये। आता जर त्यांनी थांबवलं नाही तात्काळ तर त्यामध्ये आता जे ॲडमिशन होईल त्या विद्यार्थ्याचंही नुकसान होईल, जो वेटिंगला विद्यार्थी आहे त्याचंही नुकसान होईल। आणि असं माझ्या निदर्शनात आलेलं आहे की एक महिला विधवा आहे, त्या मुलीचंही ॲडमिशन RTAच्या माध्यमातून झालेलं नाही, तिचंही वेटिंगमध्ये नंबर सध्या दिसून येत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शिक्षण मंडळाने त्यावर कठोर कारवाई करून यामध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे। उडवाउडीची उत्तरं न देता यामध्ये ठामपणे शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्णतः लक्ष घालून शिक्षणावर भर देऊन कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे। यामध्ये असं दिसून आलेलं आहे की जो 200 फुटावर विद्यार्थी आहे त्याचं ॲडमिशन न करता त्याला वेटिंगमध्ये ठेवलेलं नाही आणि 1.5 किलोमीटरवरचा विद्यार्थी त्यांनी त्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये घेतलेला आहे। ओके।